मेरे साथ माढ़ा से लोकसभा सांसद धैर्यशील मोहिते पाटिल है। सर, आपका स्वागत है। नमस्कार। आज सुबह एनसीपी एसपी के सभी सांसदों की मुलाकात पीएम मोदी से हुई। एक स्पेकुलेशन रहता है कि क्या एनडीए के साथ जा रहे हैं, क्या होने वाला है, क्या क्या था मुलाकात का मोटिव, क्या था, क्या कुछ आपकी प्रधानमंत्री से बात हुई? एक तो ऐसा आहे की असा आहे विषय की गेले 1 महिना झालं अधिवेशन कसल्याच पद्धतीने चालत नाही आणि आमच्या मतदारसंघातले विषय आम्हाला मांडायचे होते. 2 वर्ष झालं राज्य सरकारकडून जे कॉपरेशन आम्हाला मिळायला पाहिजे होतं, की आमच्या मतदारसंघात केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, त्या दृष्टिकोनातून स्टेट आणि सेंट्रलचं कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. आणि त्या गोष्टी सगळ्या मांडण्यासाठी आम्ही सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातले आपापले प्रश्न घेऊन सगळे आम्ही आठीच्या आठी खासदार मोदी साहेबांना भेटलो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मागणी केली की महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, तसेच अण्णाभाऊ साठे व तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे. त्यांच्या कार्याचा गौरव भारतरत्न देऊन केला गेला पाहिजे. ही प्रामुख्याने मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्ह्याचा काही भाग आणि पूर्ण मराठवाड्यात पावसाची परिस्थिती एकदम बिकट आहे. 190 मिलीमीटर पाऊस फक्त पडलेला आहे आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेळीच केंद्र सरकारने त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि राज्य शासनाकडून माहिती घेऊन वेळीच त्या ठिकाणच्या जनतेला मदत केली पाहिजे, असे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडले. आणि वैयक्तिक ज्या त्या खासदारांचे त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न उपस्थित केले. माझ्या मतदारसंघातलं मी कृष्णा भीमा स्थिरीकरण ही जी योजना आहे, कृष्णा व भीमा नदीचं जोड करण्याचा तो प्रश्न मांडला, जेणेकरून महाराष्ट्रातील 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांना त्याचा फायदा होईल. दुष्काळी, विशेषतः दुष्काळी भागाला फायदा होईल. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या 2 भागांना फायदा होईल, ह्याची एक मागणी मी त्या ठिकाणी केली. तसेच माझ्या मतदारसंघातील रेल्वेचे जे 2 प्रोजेक्ट्स आहेत, फलटण ते पंढरपूर आणि जेऊर ते आष्टी अशी एक रेल्वेची मागणी केली. आणि सगळ्यात मेन म्हणजे जसं नमामि गंगा हा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट. गंगा नदीचं प्रदूषण कमी करून स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच धर्तीवर मी त्यांना नमामि चंद्रभागा या योजनेसाठी सुद्धा केंद्राने मदत करावी राज्य शासनाला आणि चंद्रभागा नदीचं पावित्र्य राहावं या दृष्टिकोनातून मागणी केली त्या ठिकाणी. एक आप भी जानते हैं कि जब भी ऐसी कोई मुलाकात होती है, इसके पहले शरद पवार जी, सुप्रिया सुले भी पीएम मोदी से मिले थे। अब आज आप लोग मिले हैं। जब भी मिलते हैं तो एक स्पेकुलेशन होता है, जो मैं सवाल आपसे पहले भी कर रहा था कि क्या एनसीपी शरद पवार के सांसद एनडीए में शामिल हो रहे हैं? असं कोणतीही गोष्ट आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे. आम्ही केवळ आणि केवळ आमच्या मतदारसंघातले कामं व्हावीत आणि त्या समस्या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्यापाशी मांडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गेलो. कसं आहे, राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जातो आपण, केंद्रात प्रधानमंत्री. प्रधानमंत्री मोठे आहेत, मेन आहेत. आणि त्यांच्याकडे आम्ही आमचे प्रश्न मांडले. 2 वर्षामध्ये कधी त्यांच्याबरोबर बोलण्याचा योग आला नाही. या माध्यमातून क्या आम्ही जवाब दिया पीएम मोदी ने? कितना इंटरेस्ट दिखाया आपने जो अपने डेवलपमेंट्स के काम कॉन्स्टिट्यूएंसीज में होने के लिए? प्रत्येकाचे प्रश्न इंडिव्हिज्युअली त्यांनी ऐकून घेतले. त्याच्यावर त्यांना काय वाटत होतं ते प्रश्न विचारले. माझं नमामि चंद्रभागेचा जो विषय मी मांडला, त्याच्यावर त्यांनी काही प्रश्न मला विचारले, की पाणी कंटिन्यू वाहतं का नदीला? परिस्थिती काय आहे? हे सगळ्या समजून घेतल्या त्यांनी गोष्टी. अमोल कोल्हेंनी रेल्वेवर विषय मांडला. नाशिक पुणे रेल्वेचा विषय मांडला. त्याच्यावर त्यांनी काही प्रश्न विचारले. निलेश लंकेंनी त्यांचा मतदारसंघातील आणि जनरली एक विषय मांडला की जे प्रधानमंत्री कार्ड जे मिळतं आरोग्याचं, आरोग्य कार्ड. त्याच्यात आयुष्मान भारत. आयुष्मान कार्डमध्ये सगळं कवर केलं जात नाही. हम्म. तर कॅन्सर विशेषतः आजारावरती अधिक मदत दिली गेली पाहिजे. PM केअरमध्ये जे पैसे रुग्णांना दिले जातात, तर प्रत्येक खासदाराला साधारण 35चा कोटा मिळतो, तो वाढवून मिळाला पाहिजे अशी मागणी केली. EPSचं जे
देशाचा प्रश्न आहे तो अमरदादांनी त्या ठिकाणी मांडला. नाशिकशी निगडीत बगरे सरांनी त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. एक सवाल और कि माढ़ा को लेकर स्पेसिफिकली क्या कुछ लोकसभा में आपने अभी तक विषय इस मॉनसून सेशन में उठाए और क्या कुछ आपको लगता है कि माढ़ा के लिए स्पेसिफिकली ये केंद्र सरकार को करना चाहिए? या सेशनमध्ये आम्हाला बोलायलाच संधी मिळालेली नाही. सरकार चर्चेलाच तयार नाही, त्यामुळे प्रश्न कुठं मांडायचे. हम्म, संबंधित मंत्र्यांना भेटतोय आम्ही हम्म. आणि मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम करतोय. चर्चेला संधीच नाही, सरकार चर्चाच करायला तयार नाही. त्यामुळं पूर्ण वेळ वाया गेलेला आहे संसदेचा. ठीक है, शुक्रिया.